नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी मेथकूट रेसिपी कशी बनवायचं ते बघणार आहोत. बघू शकाल अगदी छान अशी आपली मेथकूट रेसिपी ही तयार झाली. जर आपण एक वेळेत बनवून ठेवलं तर महिने आपण ही अगदी सहज खाऊन घेऊ शकतो. अजिबात खराब न होता तशीच्या तशी अगदी छान बरेच दिवस ही टिकते. त्यासाठी लागणारं हे संपूर्ण साहित्य आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्यानंतर ह्या संपूर्ण साहित्याचं योग्य प्रमाण असं घ्या, त्यामुळे अगदी परफेक्ट असं आपलं मेथकूट हे तयार होतं. त्यासाठी इथे बरोबर एक वाटी मी एका वाटीने संपूर्ण साहित्य घेतले. एक वाटी चणा डाळ, त्याच वाटीने अर्धा वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी पोहे आणि अर्धा वाटी आपण इथे तांदूळ घेतले. तांदूळाचा कुठलाही प्रकार आपण वापरला तरी काही हरकत नाही. एक चमचा जिरे, चवीनुसार मीठ, एक चमचे इथे आपण मेथीचे दाणे घेतले. त्यापेक्षा जास्ती घालू नका, कडवटपणा त्याला येईल. त्यानंतर आवडीनुसार तिखट, आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आपण तिखटाचा वापर करून घेऊ शकतो. हळद, लगेच मी इथे सुंठ पावडर घेतले अर्धा चमचा. जर आपल्याकडे अख्खी सुंठ असेल ते वापरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर 1 ते 1.5 चमचे अख्खे धणे घेतले. धने पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही. अर्धा चमचा हिंग आपल्या आवडीनुसार आपण टाकून घेऊ शकतो. 3 ते 4 लवंग आणि 3 ते 4 काळे मिरे घेतले. आता आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आपण लवंग आणि काळे मिरे, लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त आपण करून घेऊ शकतो. हे संपूर्ण आपलं साहित्य पाहायला गेले तर आपण लगेच कशा पद्धतीने तयार करायचं ते बघणार. सर्वप्रथम इथे गॅसवरती एक पॅन गरम करून घ्यायचा. पॅन आपला गरम झाल्यानंतर मंद आचेवरती अगदी छान खरपूस होईपर्यंत, अगदी छान खमंग वास येईपर्यंत आता आपण चणा डाळ ही आता भाजून घेणार आहोत. संपूर्ण जे आपले साहित्य आपण आता भाजून घेणार आहोत ते संपूर्ण साहित्य मंद गॅसवरती भाजून घ्या. त्यामुळे बरेच दिवस आपलं मेथकूट हे खराब होत नाही, चवीला देखील अगदी छान असं ते तयार होतं. तर मंद गॅसवरती एकसारखं चमच्याने हलवत आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत, डाळीचा कलर बदलेपर्यंत आपण मंद आचेवरती आता ही डाळ ही भाजून घेणार आहोत. डाळीमुळे छान खमंग असं आपलं मेथकूट लागतं. पुन्हा आणखी आपण मिक्सरला अगदी सहज डाळ ही फिरून घेऊ शकतो, म्हणून आपण डाळ इथे भाजून घेत आहोत. तर अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण डाळी ह्या मंद गॅसवरतीच भाजून घेणार आहोत. तर आता आपली ही चणा डाळ ही भाजून झाली. त्यानंतर ही चणा डाळ भाजून झाल्यानंतर लगेच आपण ही डाळ एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपली ही डाळ एका प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने अगदी पसरून अशी आपण डाळ ही काढून घ्यायची. काढून झाल्यावरती लगेच याच्यावरती जी काही आपले काही मसाले आहेत ते आपण भाजून घेऊ शकत नाही. आणि जर अशा पद्धतीने आपण गरम डाळीवरती भाजून घेतलं तर ते देखील भाजून होतात. तर हिंग मी आता यावरती घातला आहे. हिंग घातल्यानंतर जी सुंठ पावडर आपण घेतली, डायरेक्ट तुम्ही अख्खा सुंठ घातला असं टाकून घेतलं तरी काही हरकत नाही. सुंठ पावडर आपण याच्यावरती टाकून घ्यायची आणि हळद टाकून घेणार आहोत. आता हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आपण टाकून घेतले. आता वरून पुन्हा आपण भाजून घेतलेली गरम डाळ टाकू तर ते तिघी वस्तू ज्या आहेत त्या देखील भाजून होतात. साईडला लगेच आपण त्याच पॅनमध्ये आता उडदाची डाळ देखील भाजून घेणार. उडदाची डाळीला अजिबात जास्त वेळ लागत नाही, ती देखील अगदी लवकर अशी भाजून होते आणि अगदी छान तिचा वास येईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत हिला देखील आपण आता भाजून घेऊया. जर अशा पद्धतीने आपण मेथकूट बनवून ठेवलं तर बरेचशा वेळेस काय होतं, आपल्याला देखील आणि आपल्या मुलांना भाज्या आवडत नसतील तर भात असला गरमागरम त्यावरती आपण मेथकूट आणि तूप घातलं तर सहज आपण त्याला खाऊन घेऊ शकतो आणि सर्वजण अगदी आवडून खातील. एवढं चविष्ट हे मेथकूट हे तयार होतं. तर आता आपली डाळ ही देखील भाजून झाली. ही डाळ आपण लगेचच आता त्या डाळीवरती टाकून घेऊया. यानंतर लगेच आपण तांदूळ घेतलेले देखील भाजून घेणार. डायरेक्ट कच्चेही घातले तरी काही हरकत नाही, पण भाजून घेतल्यामुळे मिक्सरला लगेच लवकर ते तांदूळ देखील बारीक होतात. मंद गॅसवरती फक्त आपण 2-1 मिनटं यांना भाजून घेणार आहोत. यापेक्षा अजिबात जास्त भाजून घेण्याची गरज नाही. तर आता तांदूळ आपले भाजून झाले, त्यांना देखील आपण काढून घेऊया आणि त्यानंतर जे आपण पोहे घेतले ते देखील हलकेसे आपण भाजून घेऊया. ते आधीच भाजलेले असतात, म्हणून पोहे हे अगदी लवकर भाजून होतात आणि जास्त वेळ भाजून घेण्याची अजिबात गरज नाही. तर पोहे देखील मी आता अगदी छान 2 मिनिटभर मंद आचेवरती भाजून घेतले. आता आपले हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपले जे होते ते भाजून झाले. लगेच गॅस हा बंद करून द्यायचा. बंद गॅस केल्यानंतर आता आपला पॅन आधी गरम होतं, त्यामध्येच आपण धने, जिरे
आणि जी आपण थोडेसे मसाले घेतलेले आहेत ते आणि मेथी आपण संपूर्ण हे आता फक्त गरम पॅनमध्ये यांना भाजून घेणार आहोत। अजिबात यांना गॅस चालू ठेवून भाजण्याची गरज नाही, लगेचच ते भाजून झाले आणि लगेच त्यांना देखील आपण ह्या वस्तूंमध्ये टाळून संपूर्ण हे आपले भाजून झालेली वस्तू आता व्यवस्थित पसरून पूर्णपणे यांना गार करून घेऊया। तर थोड्या वेळानंतर बघू शकाल पूर्णपणे आपले हे संपूर्ण साहित्य गार झालंय। त्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढून, जर तुम्ही जास्ती प्रमाणात बनवत असाल तर डायरेक्ट आपण गिरणीवरनं देखील दळून आणलं तरी काही हरकत नाही। तर मी आता संपूर्ण हे आता आपण काढून टाकून घेतले। ते टाकून झाल्यानंतर पुन्हा आणखी आपण याच्यामध्ये लाल तिखट आणि जे आपल्या चवीनुसार मीठ राहिले ते आपण या स्टेपला घालणार आहोत। लाल तिखटाच्या जागेवरती आपण लाल मिरच्या वापरल्या तरी काही हरकत नाही, चवीनुसार। आता आपण ह्यामध्ये मीठ घालून मिक्सरला आपण याचं अगदी बारीक पीठ म्हणजे पावडर तयार करून घेणार। जेवढं शक्य आहे तेवढं आपण बारीक करून घेण्याचा प्रयत्न करायचा। आता आपलं मिक्सरला बारीक करून झालंय पावडर, बघू शकाल अशा पद्धतीने अगदी बारीक असं आपण करून घे। तरी देखील आता आपण पुन्हा हे गाळून घेणार आहोत, जेणेकरून थोडेफार काही तांदूळाचे डाळीचे कणं राहिले असतील ते निघून जातील आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण भात वगैरे खातो त्यावेळेस ते कचकच असं लागत नाही। जी नेहमीची आपली पीठ गाळायची चाळणी असते त्या चाळणीने आपण याला गाळून घ्यायचं। तर बघू शकाल मी गाळून घेतले तरी एवढे रवेदार असे ते रवे निघाले। त्याला पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पुन्हा मिक्सरला आपण फिरून घ्या। आता जरा आपलं जे होतं इन्ग्रेडियंट साहित्य ते जरा जास्त असल्यामुळे ते मिक्सरला देखील व्यवस्थित बारीक झालं नव्हतं। जर अगदी थोडं थोडं घेत आपण दळून घेऊ तर लवकर ते बारीक होतं। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण व्यवस्थित मिक्सरला बारीक फिरून त्याचं पावडर तयार करून घेतले। अगदी परफेक्ट असं भरपूर दिवस टिकणारं अगदी छान असं आपलं चविष्ट पौष्टिक मेथकूट हे तयार झाले। जर आपण एक वेळेस बनवून ठेवलं आणि हवाबंद बरणीमध्ये जर भरून ठेवलं तर 3 ते 4 महिने आपण एक वेळेस बनवून ठेवलेलं अगदी सहज ते टिकतं। ज्या वेळेस आपल्याला काही खायला नसेल, भाजी नसेल, त्यावेळेस जर आपण भातावरती किंवा पोळीसोबत देखील खाल्लं तर अगदी छान असं चविष्ट हे मेथकूट हे लागतं। तर अशा पद्धतीने आपलं आता मेथकूट तयार झाले। गरमागरम अगदी छान असा भात घ्यायचा, अगदी जास्त शिजलेला भात यासाठी वापरायचा, त्यामुळे खूप छान असं ते चविष्ट लागतं। तर मी आता भात घेतलाय, भातावरती लगेच आपण गरमागरम भातावरती लगेच मेथकूट हे आपल्याला कितपत म्हणजे कसा फ्लेवर हवा आहे त्यानुसार आपण टाकून घेऊ शकतो। तर आता 1 ते 1.5 चमचे मी मेथकूट टाकून घेतले आणि मस्तपैकी याच्यावरती अगदी भरपूर असं साजूक तूप हे टाकून घ्यायचं। जर तुम्हाला तूप बटर आवडत असेल तर या तुपाच्या जागेवरती बटरही घातलं तरी काही हरकत नाही। अगदी परफेक्ट असं आपलं मेथकूट हे तयार झाले। रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा।